इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. जतमध्ये 1.60 लाखाच्या लाच प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलसह पोलीस पाटलावर गुन्हा. चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 1,60,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलसह सिद्धनाथ गावच्या पोलीस पाटलाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे सांगली जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम विठ्ठल गोदे वय 40 बकल क्रमांक 1096 आणि काशीराम कृष्णा माने वय 26 पोलीस पाटील सिद्धनाथ तालुका जत याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 712 अन्वये जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार 27 वर्षीय तक्रारदाराच्या भाऊ आणि पुतण्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी कॉन्स्टेबल गोदे यांनी सुरुवातीला 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 1,60,000 रुपयांवर निश्चित करण्यात आली. ही रक्कम मुचंडी गावाजवळील आर ढाबा परिसरात पोलीस पाटील काशीराम माने यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. तपासात पोलीस पाटील माने यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवल्याचे तसेच तक्रारदाराला पैसे देण्यासाठी प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले. गोदे यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचे एसीबीच्या पडताळणीत स्पष्ट झाले. तक्रारदाराच्या अर्जानंतर सांगली एसीबीने 20 एप्रिल 2026 रोजी पडताळणी केली होती. त्यामध्ये लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर सोमवारी 30 जून दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण तसेच अंमलदार प्रीतम चौगले, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार आणि त्यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार करीत आहेत. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.